झालीच पाहिजे, पेंशन वाढ झालीच पाहिजे। कमांडर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, कमांडर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्याकरिता बेल आयकॉनला क्लिक करा। समर्पयामि बिल्वदलपत्रं समर्पयामि बिल्वपत्रं समर्पयामि बिल्वदलपत्रं समर्पयामि बिल्वदलपत्रं समर्पयामि बिल्वदलपत्रं समर्पयामि बिल्वदलपत्रं समर्पयामि। हम सब अरे असा कसा देत नाही, असा कसा देत नाही। न्याय दीजिए, न्याय दीजिए, पंतप्रधान न्याय दीजिए, न्याय दीजिए, न्याय दीजिए, पंतप्रधान न्याय दीजिए। नहीं किसी से भीख मांगते, हम हमारा हक मांगते, नहीं किसी से भीख मांगते, हम हमारा हक मांगते। कमांडर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, कमांडर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। श्रेष्ठ भारत, श्रेष्ठ भारत, कमांडर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, कमांडर अशोक राउत तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ईपीएस 95 संघटनेचा गुंडाला टीम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, हम सब एक है, हम सब एक है। एनएससी जिंदाबाद, एनएससी जिंदाबाद। राष्ट्रीय संघर्ष समितीचा पेन्शन वाढीसाठी आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे औरंगाबाद शहरामध्ये। याच्या आधी पण आपण पंढरपूरला EPS 95ची वाढी केली होती आपण, आणि विठुरायाला आपण साकडं घातलं किंवा आमच्या पेन्शन वाढमध्ये पेन्शन वाढ झाली पाहिजे अशा प्रकारचा संकल्प आपण पहिलाही केला, आणि आज पण यांच्या माध्यमातून आज रुद्राचा अभिषेक कोर्टच्या माध्यमातून आज आपण पण केलेला आहे। आणि कुलकर्णी साहेबाला त्यांनी शुभेच्छा दिल्यात आजच्या कार्यक्रमाबद्दल, आणि अशा प्रकारे 1-2 दिवसामध्ये साहेबाला बोलावण्यात येईल आणि लवकरच आपली चांगल्या घोषणा होईल असा अंदाज 100% आहे। आता माझ्या मनामध्ये पहिल्यापासून होतं की आज 10 वर्ष झाले आपलं काम होत नाहीये, तेव्हा आपण कमांडर साहेब तरी एकदम खूप परेशान काम करतात, म्हणजे त्याने हाडात रक्ताचं पाणी करून ते काम करतात। त्यांच्या ज्या कामाला थोडंफार आपला आध्यात्मिक सपोर्ट असावा हे एक विचार माझ्या मनावर होता, संकल्प होता। आणि लोकांनी आले, तुम्ही लोक येतात माझ्या कार्यक्रमाला खूप हे झाले, शोभा आली। आणि आता चमत्कार म्हणजे असा झाला की आम्ही निघालो, ट्रॅफिक वगैरे खूप लागली, त्याच्यामुळे वेळ झाला, पण मी अक्षरशः तुमच्या दारात पाय दिल्याबरोबर स्वामींची आरती। यश येतोय, पण कुठेतरी देवाचा काहीतरी टच असतो, आणि त्याच्यामुळे जसं आता साहेबांनी सांगलं तसं काहीतरी टच असतो, म्हणून आपण ही गोष्ट केलेली आहे। खरंच भगवंताची आपला कृपा असेल आणि आपण खरंच निष्ठेनं काम करत असू तरच या महिन्यात 2 महिन्यात 4 महिन्यामध्ये आपल्या बाजूला नक्कीच 100% निकाल लागेल, मी एवढी अपेक्षा बाळगतो। कुलकर्णी साहेबांकडे एकदा आलेलो होतो मी दिवाळीच्या पण लक्षात येईना, कविताताईचाही फोन आला की तुम्ही जाणार असेल तर मी पण गेलो, म्हणजे दुपारी 4 पर्यंत म्हणजे नक्की नव्हतं आमचं काही, पण मग 4 वाजता मी कविताताईंना फोन केला तर आपण जाऊ, तर
ठीक आहे, मी 15 मिनिटात तयार होतो. मी आलो या कार्यक्रमाला. दवा के साथ दुआ चाहिए. तसं आमचे कमांडर साहेब जे काही कष्ट घेत आहेत, प्रत्येक राज्यामध्ये 28 राज्यामध्ये कार्यक्रम चालू आहे. पांगळकर साहेबांसारखे प्रत्येक ठिकाणी पूर्ण राज्य सांभाळणारी मंडळी आहेत. हे जे काही कष्ट घेत आहेत, म्हणजे कमांडर साहेबापासून ते त्यांची पूर्ण टीम 11 लोकांची. आणि माझं मन साक्षी देत आहे, कुलकर्णी साहेबांनाही म्हणलं हे काम आपल्याला नक्की पावणारे म्हणजे पावणारे, आपलं काम होणार आहे म्हणजे होणार आहे. आणि पांगळकर साहेब म्हणतात तसं लवकरच घोषणा होईल आणि तुमच्या आमच्या पदरामध्ये आमची पेन्शन वाढ नक्की होईल. सहज बोलायचं तेवढं बोलतो. मी स्वामी समर्थाचा फार भक्त आहे. मला जेव्हापासून पेन्शनचा शब्द जेव्हा ऐकलो तेव्हापासून मन म्हणते होणार म्हणजे होणार, 100% त्रास होईल. हे बी झालं की त्रास फार होईल तुम्हाला, पण डगमगू नका. त्याच्यामुळं आमचं आज बी त्याच्यावर विश्वास आहे. या 5 दिवसात आपलं पेन्शन वाढ होणार हे निश्चित असं स्वामी समर्थाची निस्वार्थ कमांडर साहब कमाल कर दिया है. कमांडर साहब ने कमाल कर दिया है. कमांडर साहब ने जीने की उम्मीद बढ़ा दी है. आप जीने की उम्मीद बढ़ा दिए है. आप श्वास थम गई, नब्ज जम गए, फिर भी बढ़ते कदम को न रुकने कमाल कर दिया है आप कमांडर साहब. बढ़ा दिया पेंशन हमारे आप. तुम्ही हो कृष्ण, तुम्ही हो राम. तुम्ही हो कृष्ण, तुम्ही हो राम. सम्राट अशोक हो तुम हमारे. सम्राट अशोक हो हमारे. कमाल कर दिया है कमांडर साहब. पूरे धरती पे कामगारों का राज्य कर दिए आप. ना सिंहासन चाहिए ना राज्य चाहिए, फिर भी देश के कामगार को एक करके बताया आपने. यही हमारा है. कमांडर साहब तुम आगे बढ़ो. 2014 मध्ये मला अटॅक आला एक पहिला. त्या अटॅक मध्ये मला खूप त्रास झाला. 18ला अटॅक आला. आणि तेव्हापासून जे धक्के सुरू झाले माझे, की माझा एक भाऊ वाढला. नंतर पुन्हा मला वाटते त्याच्यानंतर पुन्हा दुसरा भाऊ वाढला. आणि आता जस्ट मागच्या महिन्यात माझे जावई वाढले 26. पण तरी हे करून मी म्हटलं नाही आपल्याला जायचं. आणि मी स्वामी समर्थ सेविकर आहे. की स्वामी समर्थांनी मला खूप वाचवलं आहे. हा कुठं माझे करतात. काही वर्ष लागतात आंदोलनाला, कोणाला 2 वर्ष लागतात, 4 वर्ष लागतात, आपली 10-15 वर्ष होत आले. याचा अर्थ कुठंतरी आता साहेबांनी हे एक सांगितलं की आपण विहीर खोदली. आता विहीर खोदली, कुठली कुदाळ. आता सिंग साहेब सुद्धा असंच म्हणले, कुदाळ हा शब्द हिंदीमध्ये आलता. त्याचा कौन सी कुदाळ से पाणी निकलने वाला आहे समज नाही सकता. असं आहे. परमेश्वराला प्रार्थना सगळ्यांची तीच राहावी की आम्ही नतमस्तक व्हायला परमेश्वर तर आहोतच. शिवाय अगदी सरकार ज्यांच्या हातात हे आहे त्यांना पण नतमस्तक होतोय आपण सध्या, साहेब सांगतात त्याप्रमाणे. पण वेळ पडली तर आपण ब्रह्मास्त्रासाठी सुद्धा तयार आहोत. त्यावेळेस लोक आदेश मागत होते. सर्वांचे धन्यवाद. या इथपर्यंत आपण सर्वजण आज वेळ काढून आला.